प्रार्थना करतो। मी या शाळेचा विद्यार्थी पहिल्या वर्गापासून इथे शिकलो। त्यावेळी आम्हाला शाळा नव्हती, फक्त समोरची शाळा होती आणि एक पोस्टाची शाळा, त्यावेळी इथे शाळाच नव्हत्या। हे सर्व बांधकाम आम्ही महादेव एवढं मारुतीच्या मंदिरात पहिली दुसरी असं करून इथे शिकलो। मी याच गावाचा, पण तुम्ही आता उमरडा बाजारला असतो तिथे मी डॉक्टर आहे सध्या 46 वर्षांपूर्वी तिथे मला असं वाटतं ते आणि आताच रोड खूप तफावत आहे आणि चांगला मन म्हणून पुन्हा इथे सगळं गावकऱ्यांकडून सहकार्य होत आहे, याचं मला खूप कौतुक वाटतं। आणि आपली शाळा जास्तीत जास्त वृद्धिगत हो, विद्यार्थी जास्तीत जास्त नव्हतं। पंकज भाऊ, माझं गाव माझी शाळा, माझं गाव माझी शाळा हा कार्यक्रम आज इथे राबवू। माझं गाव माझी शाळा या शाळेत या कार्यक्रमाचा उद्देश असा की जी पटसंख्या आहे ही आपल्याला कशी वाढवता येईल, ही एक चांगल्या तऱ्हेने मेहनत आपल्याला घ्यावं लागेल आणि पटसंख्या जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करू। त्या दृष्टीनं मला असं वाटतं की माझी गाव माझी शाळा हा कार्यक्रम आजपासून आपण रुजू करा। मी तुमचा सहभागी आहे, सर्व बाबतीत सहभागी आहे, तन मन धनाने सहभागी आहे, तुम्ही त्याची चिंता न करू नका। हा एक कार्यक्रम लावा आणि आपण शाळेत जास्तीत जास्त उन्नती करावं अशी विनंती। तसेच व या शाळेत शैक्षणिक दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शिक्षिकांचं यावेळी त्यांनी तोंड भरून कौतुक केलं व नवोदय परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण कसे होईल याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले। त्या मार्गदर्शक शिक्षिका सौ संगीता मोरे यांचा पालक व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। नवोदय परीक्षेत गुणवंत प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचं यावेळी सरपंच सविताताई तिरमारे यांच्या हस्ते प्रश्नचिन्ह देऊन सत्कार